नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे जाळीदार महिरप कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. तर इथे आपण 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये हे दाखवलेलं आहे आणि हेच महिरप याच डिझाईनमध्ये तुम्हाला छोटं किंवा मोठं बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. हे महिरप बनवण्यासाठी आपण 3 कलरचे मोती यूज केलेले आहेत आणि हे सर्व मोती आपण 5 नंबरचे यूज केलेले आहेत. तर तुम्ही पाहिजे असेल तर 6 नंबरचे मोती देखील यूज करू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला 36 पिंक कलरचे म्हणजे लाईट पिंक कलरचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. बघा 36 मोती आपण इथे ओवून घेतलेले आहेत आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढली आणि असा गोल बनवला. त्यानंतर आता एकदा आपल्याला या सर्व 36च्या 36 मोत्यातनं सुई परत एकदा फिरवून घ्यायची आहे. म्हणजे याला डबल एक वेढा होईल आणि जेणेकरून काय होईल की जे गोल आहे ते एकदम टाईट असं बनेल. त्यानंतर आता एका मोत्यातनं सुई काढायची आहे आणि 5 राणी पिंक मोती, 1 लाईट पिंक मोती आणि 5 राणी पिंक मोती असे टोटल 11 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या पुढचे 3 मोती सोडून टाकायचे आहेत आणि चौथा जो मोती येतो त्या चौथ्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. मधले 3 मोती सोडले आणि चौथ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. तर ही पहिली पाकळी आपली इथे तयार झालेली आहे. आता सेम अशीच आपल्याला दुसरी पाकळी बनवायची. 5 1 5 असे टोटल मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल आपले 11 मोती होणार आहेत. तर इथे जे आपण मध्ये वेगळा कलर यूज केलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर सेम कलर देखील यूज करू शकता. म्हणजे 11ही मोती एकाच कलरचे तुम्ही यूज करू शकता. आता परत आपल्याला काय करायचं आहे, मधले 3 मोती सोडायचे आहेत आणि चौथा जो मोती येतो त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर आता इथे आपल्या ह्या 2 पाकळ्या बनलेल्या आहेत. अशाच आपल्याला आता पूर्ण हे गोलवर ज्या आहे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या ह्या पाकळ्या अशा प्रकारे बनवून झालेल्या आहेत. आता लास्टची पाकळी बनवायची आहे. ते सेम प्रोसेस आहे. 5 गुलाबी कलरचे मोती, 1 लाईट पिंक कलरचा मोती आणि 5 गुलाबी कलरचे डार्क गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा मागच्या वेळची स्टेप रिपीट करायची आहे. मधले 3 मोती सोडायचे आहेत आणि चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई येथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे आपला जो 36चा गोल होता त्या प्रत्येक गोलावर आपल्या इथे प्रत्येक 3-3 मोती सोडून आपल्या इथे अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या 2 मोत्यातनं खालची जी लाईट पिंक कलरचे मोती आहेत त्यातल्या 2 मोत्यातनं सुई समोर फिरवून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे 2 मोत्यातनं आपण सुई फिरवून घेतली. त्यानंतर आता वेगळा कलर यूज करायचा आहे. तर आम्ही इथे जांभळा कलर यूज केलेला आहे. तर 5 जांभळे, 1 गुलाबी आणि 5 जांभळे असे टोटल 11 मोती परत एकदा ओवायचे आहेत. आता काय करायचं बघा, 2 पाकळ्या इथे दिसत आहेत. पहिल्या पाकळीच्या खालच्या साईडनं आपल्याला सुई घ्यायची आहे. म्हणजे हे मोती आपले खालच्या साईडनं येणार आहेत. पहिल्या पाकळीच्या खालच्या साईडला येतील. ठीक आहे. त्यानंतर परत ज्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच्या पुढचे 3 मोती सोडायचे आणि जो चौथा मोती येतो त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. आता चौथ्या मोत्यातनं सुई काढताना लक्ष काय ठेवायचं की ती जी गुलाबी कलरची पाकळी आहे त्या गुलाबी कलरच्या पाकळीच्या वरून आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा गुलाबी कलरच्या पाकळीच्या खालच्या साईडला येणार आणि जेव्हा एंड करतो तेव्हा गुलाबी पाकळीच्या वरच्या साईडला येणार. ठीक आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. परत 5 जांभळे, 1 गुलाबी, 5 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा पहिल्या पाकळीच्या खालच्या साईडने आपण सुई काढून घेतलेली आहे. मागच्या साईडला हे दिसणार आहेत. त्यानंतर मधले 3 मोती सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. तर चौथ्या मोत्यातनं सुई काढताना लक्ष काय ठेवायचं की ती जी समोरची पाकळी आहे त्या पाकळीच्या वरच्या साईडने हे जांभळ्या कलरचे मोती येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे काय होईल, एक पाकळी गुलाबी आणि एक पाकळी जांभळी अशा प्रकारे आपल्याला हे दिसणार आहे. तर सेम ही प्रोसेस आपल्याला पूर्ण फुलांवर रिपीट करून घ्यायची आहे. जसं आपण गुलाबी पाकळ्या बनवल्या होत्या सेम त्याच प्रकारे आपल्याला ह्या पर्पल कलरच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. फक्त इथे फरक काय आहे की गुलाबी पाकळीच्या खालच्या साईडला एक लाईन येणार आणि वरच्या साईडला एक लाईन येणार. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. टोटल 11 मोती ओवायचे असतात आणि मधले 3 मोती आपल्याला सोडायचे असतात. ठीक आहे. बघा ही शेवटची पाकळी जी आहे ती आपण इथे बनवून घेतलेली आहे. शेवटी बघा परत मधले 3 मोती सोडले आणि चौथ्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. तर एक पाकळी ही
म्हणजे एक जांभळ्या कलरची एक पहिली जी पाकळीतला एक साईड जो आहे तो खालच्या साईडला जाईल आणि दुसरा साईड जो आहे तो वरच्या साईडला येईल. तर अशा प्रकारे हे सुंदर असे आपले महिरप बनून तयार झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं, थोडा एक आता जे गोल बनलेला आहे खालचा गुलाबी कलरचा, त्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. 2-4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, जेणेकरून एक टाईट असा हा गोल आपला बनेल. त्यानंतरनं तिथे गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे जे महिरप आहे, आपण हे निरांजन महिरप बनवलेलं आहे छोट्या साईजचं. तर हे छोट्या साईजचं निरांजन महिरप बनून तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसून येत आहे. आणि कलर कॉम्बिनेशन देखील तुम्ही तुमच्या मनानुसार आवडीनुसार यूज करू शकता. दुसरं एक जे आपण इथे बनवलेलं आहे ते ब्लू आणि ऑरेंज कलरमध्ये बनवलेलं आहे. त्या निळ्या आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये जो सेंटरचा एक मोती होता ना, तो आपण इथे गोल्डन कलरचा यूज केलेला आहे. आता बघूया की आपल्याला हे छोटे किंवा मोठे बनवायचे असेल तर कसं बनवायचं. तर आपण सुरुवातीला जे 36 मोती घेतलेले होते ना, ते 4 या संख्येने डिवाईड होतील अशा प्रकारे आपल्याला हे मोती घ्यायचे आहेत. म्हणजे जसं दुसरा फूल जे आहे ते आपण इथे 20 मोत्यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कुठलीही संख्या जी 4ने भागली जाईल एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते मोती घ्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला हे जे महिरप आहे ते बनवायचं आहे. मोठं बनवायचं असेल तर तुम्ही परत 4ने भागणार अशी संख्या घ्यायची, जसं 52 आहे. ठीक आहे. 40, तुम्हाला ज्या साईजचं घ्यायचं असेल त्या साईजचं तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता आपण काय केलेलं आहे, इथे एक मोठ्या साईजचं म्हणजे एक 36चं आणि एक 20चं असे 2 महिरप बनवली आणि त्याच्यावर आपण इथे करंडा ठेवलेला आहे. तर करंडा आसन किंवा सुपारी आसन म्हणून देखील तुम्ही ह्या महिरपाला यूज करू शकता. आणि जे आपली निरांजन महिरप, समई महिरप आहे ते तर आहेच आहे. तर अशा प्रकारे हे मल्टिपल यूजचे आणि एकदम इझिली, म्हणजे एकदम जास्त काही तुम्हाला याच्यामध्ये मेहनत करायची गरज पडणार नाही, अशा एकदम इझी वेने हे बनणारे महिरप आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हा महिरप बनवून बघणार आहे ते देखील आम्हाला नक्की कळवा. आणि आथा कला संग्रह या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.